अजित पवारांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांना फोन केला होता असं कळतंय। पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीसोबत येण्यासंदर्भात सतेज पाटील यांच्याशी प्राथमिक चर्चा केल्याचं कळतंय। अजित पवारांकडून शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भात संपर्क साधला असल्याचं कळतंय। अजित पवार यांच्याकडून फोन आल्याचा अंदाज सतेज पाटील यांच्याकडूनही दुजोरा मिळालेला आहे। त्यामुळे पुणे महापालिकेमध्ये आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस असं हे सगळं कॉम्बिनेशन पाहायला मिळणार का, हे आगामी काळामध्ये कळणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती आपण कोल्हापूरचे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून घेऊया, कारण सतेज पाटील यांना फोन अजित पवारांनी केला असल्याचं कळतंय। त्याला दुजोरा सुद्धा सतेज पाटील यांच्याकडून मिळालेला आहे। प्रताप, काय नेमकी या संदर्भातलं सतेज पाटील यांचं म्हणणं आहे आणि अशा प्रकारे पुणे महापालिकेसाठी हे कॉम्बिनेशन दिसेल का, राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष? नक्कीच आपण पाहतो की पुणे महानगरपालिकेत भाजप आणि शिंदे शिवसेना एकत्र आल्यानंतर राष्ट्रवादी एकाकी पडली होती। त्यामुळे राष्ट्रवादीने देखील आपल्या सोबत मित्रपक्ष नसले तरी पण आपण पाहतो की विरोधी पक्षातले जे काही प्रमुख आहेत त्यांच्याशी बोलायला चर्चा करायला सुरुवात केलेली आहे। अजित पवारांनी आपण पाहतो की सकाळीच सतेज पाटील यांना फोन केला, अशा प्रकारची माहिती समोर आली। त्याच्यानंतर सतेज पाटील यांच्याशी संपर्क केला असता प्राथमिक चर्चा झाल्याचा दुजोरा दिलेला आहे। त्यामुळे आपण पाहतो की अजित पवारांनी सतेज पाटील यांना फोन केल्याचं जवळपास स्पष्ट झालेलं आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष देखील सोबत यावं यासाठी देखील त्यांच्याकडून प्रयत्न केला जात असल्याचं शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आपण पाहतो की अजित पवारांनी पुणे महानगरपालिकेत या ठिकाणी आपण पाहतो की काँग्रेसला देखील सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे असं आपल्याला म्हणता येईल। या संदर्भात सतेज पाटील यांनी स्पष्ट सध्या बोलायला नकार दिला आहे, कारण आपण पाहतो की दुपारनंतर काय घडामोडी झाल्या तर तुमच्याशी माध्यमांशी चर्चा करतो, बोलतो, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। त्यामुळे आपण पाहतो की पुणे महानगरपालिकेत वेगळं कॉम्बिनेशन पुन्हा एकदा पाहायला मिळेल का, हे महत्वाचं आहे। कारण आपण पाहतो की अनेक नगरपालिकांमध्ये उदाहरणार्थ आपण जर घ्यायला गेलो तर जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये काँग्रेस भाजप त्या ठिकाणी एकत्र असल्याचं चित्र मिळून आलेलं होतं। त्याच्यानंतर चंदगड नगरपालिकेत देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले होते। त्यामुळे पुणे महानगरपालिकेत वेगळी आघाडी आली तर काही वेगळं वैशिष्ट्य मानता येणार नाही। पण दुसरीकडे आपण पाहतो की अजित पवार मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं पुणे महानगरपालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी ज्या काही राजकीय जोडण्या लावाव्या लागतील त्या लावताना दिसून येत आहेत। आप दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या सविस्तर तपशिलांसाठी प्रताप नाईक आमचे कोल्हापूरमधले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।